हाय, तुम्हाला मी राहते ते घर दाखवू का? बाहेरून असं काहीसं दिसतं हे घर. मस्त अशा छान रंगीबेरंगी लाईट्स लावल्या, छान असा एक व्हिडिओ क्लिक केला. चंद्राकडे नजर गेली तर खूप भारी वाटत होतं. अंधारात असं मून पाहायला मला खूप आवडतं. मुलांसोबत बाहेर वॉक केला आणि त्याच्यानंतर घरात आले. घरात आल्यानंतर स्वयंपाक करून घेतला आणि त्यानंतर हे कवट कट करायला घेतलं. तर इथे कवट कट करण्यासाठी अगस्त्यने आणला होता चाकू. चाकूनी हे कवट तर काही कट होणार नव्हतं. पण अगस्त्याचे डॅडी इतके स्ट्रॉंग आहेत की एका फटक्यातच त्यांनी कवटचे अशा प्रकारे 2 तुकडे केले. एक घाव 2 तुकडे. वाव, मस्त ना? किती स्ट्रॉंग आहेत असं काहीच फील आलं असेल ना तुम्हाला. असो, चला तर या कवटामधला हा घर काढून घेत होते ते आणि माझं इथे चाललं होतं माझ्या बालपणीचे दिवसांमधल्या आठवणी बर्फीला सांगणं. म्हणजे खरं सांगू का, आमच्या शेताच्या बाजूलाच कवटाचं असं एक मोठं झाड होतं जिथे आम्ही मे महिन्यात सुट्टीला गेलो ना की भरपूर कवट खायचो. अशाच प्रकारे माझे पप्पा आहेत ना आमच्यासाठी कवट असं गर काढून त्याच्यामध्ये गुळ वगैरे टाकून इतकं छान बनवत होते ना, टेस्टी. आणि आम्हाला लहानपणी ते खायला खूप आवडायचं. आणि बर्फीला तसंच सांगितलं तर ती म्हणते माझे पप्पा सुद्धा काही कमी नाही, ते सुद्धा माझ्यासाठी भरपूर काय काय करत असतात. शेवटी काय, भावना महत्वाच्या. प्रत्येक मुलीसाठी तिचे वडील स्पेशलच असतात. इथे पहा, मी अशा प्रकारे गुळ चिरून एका बरणीत भरून ठेवत असते, म्हणजे कधीही गरज पडली की इन्स्टंट वापरता येतो. मस्त असा गुळ मिक्स केला की ह्याची टेस्ट एक नंबर लागेल. हमारे पापा मिक्स कर रहे हैं और ये गुड़ अंदर नीली मार डाल रही है। गुड़ गुड़ डाल रही थी और आगे भी डाल रही है वो गुड़। ये देख, अब देख सकते हैं ये मेरी माँ गुड़ डाल रही है और मेरे पापा उसे गोल गोल फैला रहे हैं। मस्त मिक्स करून घ्यायचं, गुळ मेल्ट होतोय ना. और अब देखो ये ऐसा हो गया है गुड़ मिक्स होके, अच्छा कलर है इसका. खरं सांगू का, कॅमेरामॅन अगस्त्य असतो ना त्यावेळेस त्याचं बॅकग्राऊंडला अशी काहीशी बडबड चालूच असते आणि ती तुमच्यासोबत शेअर करायला मला तर खूप आवडतं. तुम्हाला आवडतं का नाही नक्की कमेंट करून सांगा. आज मी बनवली होती पनीरची भाजी. मस्त थिकनेस आली होती. पुढच्या वेळेस आहे ना, नेक्स्ट टाइम तुमच्यासोबत ह्याची रेसिपी सुद्धा शेअर करेन. आता इतकी छान टेस्ट झाली होती ना. पण खरं सांगू का, या पनीरच्या भाजीचं नाहूंचं जरा वाकडच आहे. मी कितीही प्रकारे बनवली ना भाजी तरी ते म्हणतात की मला नाही आवडली. असो, चला, मला तरी खूप आवडली. कदाचित त्यांना असंही वाटत असेल की वेगवेगळे व्हेरिएशन्स देऊन मी भाजी बनवावी, असं म्हणूनसाठी मला ते म्हणत असतील. छान असं कवट मुरलं होतं. आम्ही सगळ्यांनी मिळून हे कवट मस्त असं फस्त केलं. तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली का? आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू. बाय बाय.